बाई. मोन्या मोन्या टीव्ही चालू होत नाही, लवकर ये. काय झालं शोभा? काय झालं बघ त्याला, लवकर लवकर चालू कर, लवकर. झालं बघ, करतो आता. 1 मिनिट थांब. अरे तिथे बघ ना, मागे घेते ती बटन बिट नसेल ती दाबून बघ ना काय झालंय. लवकर मोन्या कर ना लवकर, टीव्ही चालू. मागे काही बटन बिट नसेल ती दाब लवकर. नाही तिकडे तिकडे सगळं व्यवस्थित आहे. मोन्या लवकर, आजचा एपिसोड जर गेला ना, महत्वाचा एपिसोड आहे तो, तर गेला तर याद राख. नाही ताई, आजच्या एपिसोड मध्ये काय एवढं? अगं आज ना ती ग्लोरिया ना, ग्लोरिया तिची सासू ना साबुदाणा वड्यामध्ये असे टोकदार किती दगड टाकणार आहे. त्याने ग्लोरियाचा दात तुटणार की नाही ते आज कळणार आहे. मला कळायला पाहिजे ना की तिचा दात तुटला की नाही. मी सांगते ना काय होतं ते. ग्लोरिया वडे खायला जाते आणि तिचा नवरा तिला थांबवतो. तुला कसं माहित? हा म्हणजे ते तसंच असेल ना. ती सिरियलची हिरोईन आहे. तिने जर ते वडे खाल्ले आणि तिचे दात पडले तर दात पडलेली हिरोईन थोडी चालेल. हा बरोबर आहे. अरे कर ना लवकर काहीतरी तर टीव्हीचं. तेव्हा कधी चालू होणार? सेल ना संपलेत. नाही, सेल घातले, गेल्या महिन्यात नवीन सेल घातले. तरी का नाही चालू होतंय टीव्ही? काय माहिती आता शोभा. अरे एवढी वर्ष नोकरी करतोस, एक साधा टीव्ही नाही घेताय तुला नवीन? लवकर. ताई मी काय म्हणते, ते गाडी सुरू करताना कशी गाडी आपण वाकडी करतो तसं ते रिमोट आपटून एकदा बघा ना मालक. अरे आपटून काही नाही होत. तू लवकर टीव्ही चालू कर मोन्या, मला सिरियल बघायचे लवकर. तू एक काम कर शोभा, तू शांतपणे बस, मी करतो काहीतरी. तू बस. सगळ्यांच्या घरामध्ये एलईडी टीव्ही आहे, आपल्याकडे बघ आज नुसता डबडा झालेला. अरे टीव्ही नाही घेताय, रिमोट तरी घे ना. तेवढी सुद्धा ऐपत नाही का रे तुझी? बाजारात बघ वेगवेगळ्या प्रकारचे रिमोट मिळतात, त्याने फॅन ट्यूबलाईट चालू करू शकतो. तेवढं काय तू करू शकत नाही? निदान हा टीव्ही तरी चालू केलास ना आपल्या रिमोटने तरी खूप झालं. बघ मोहन्या, तुझ्याच्याने काहीही होणार नाही. माझी सिरियल घालवशील त्यापेक्षा मी आईकडे जाऊन सिरियल बघते. शोभा ऐक बस. सॉरी शोभा. या शोभाताईंच्या जिभेला काय हाड आहे की नाही? काय बी बोलतात. तुम्ही कशाला ऐकून घेतात मालक? नाही हो, तिची चूक नाहीये. लग्न झाल्यापासून आजपर्यंत मला तिची कुठलीच हौसमौस पुरी नाही करता आली. मी आता बघा ना, इतकी वर्ष झाली हा रिमोट तसाच आहे. नवीन रिमोट पण नाही घेता आला मला. आता तसं नाही होणार. तुम्ही ना या रिमोटनी काय बी काम करू शकता. कोणती बी गोष्ट चालू करू शकता आणि बंद करू शकता. असं कसं करता येईल? मालक, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा मग बघा एकदा. बघितलं? हो. मराठमोळ्या स्त्रीपासून 50 हात लांब. मालक, आता रेडिओ ऑन करा तुम्ही. रेडिओ पण? होय. रेडिओ पण? मालक, हो. पंखा चालू करा तुम्ही. पण मला नको हा रिमोट, तुम्हीच घेऊन टाका. का? हो, रिमोट माझ्याकडे असला तर मी आळशी होईन ना, मग सगळी कामं रिमोटच करणार. असं कसं मालक? आता शोभाताई तुमच्या समोर असल्यानंतर तुम्ही स्वतःच काम कराल ना? हो. मग बसा तुम्ही, बसून काम करा. बसा बसा. अहो नको मालक बसा ना तुम्ही. बसा बसा. अहो असं काय? आणि ना आता गंमत बघा तुम्ही. बस बसा. बसतो बसतो. तुम्ही बटन दाबा म्हणजे मिक्सर चालू होईल. हो, या टीव्हीच्या रिमोटनी मिक्सर कसं चालू होईल? मालक बटन दाबा तर बघा की मिक्सर ऑन होतो की नाही. हो.
शोभे, मी माझा रिमोट तुला देणार नाही. आई माझा रिमोट बिघडला, चालू होत नाहीये टीव्ही, थांब जरा. अगं पण एका रिमोटने दुसरा टीव्ही कसा काय सुरू होईल? अगं बघते ना, झाला तर झाला चालू. मोहन्या कधी रिपेअर करू ना काय माहिती. पण मी देणार नाही तुला. माझ्या घरात नाही, तुझ्या घरात एकदा वस्तू गेली ना ती परत कधी येतच नाही. आई नको तो आरोप करू नको. तुझ्याबद्दल नाही आहे बोलत मी. तुझ्या घरात आहे ना ती चेटकीन, ती काहीतरी जादूटोणा करून ठेवेल माझ्या रिमोटवर. कशाला असते? अगं रिमोटवर कशाला कोण जादूटोणा करेल. आणि भानू चेटकीण नाहीये, कळलं? हे बघ, ते असू दे नाही तर नसू दे, मी तुला माझा रिमोट देणार नाही. तुला टीव्ही बघायचंय ना, तू माझ्या घरात येऊन टीव्ही बघ. पण आई ऐक ना माझं. पण नाही बिन नाही, रिमोट देणार नाही म्हणजे नाही. बरं बरं, इथेच बघते सिरियल. हा हा दे रिमोट दे. कुठूला बोलत ये. बाजूला. लागलं? शोभा वहिनी, शोभा वहिनी, शोभा वहिनी घरी नाहीये. सोबत घरी नाहीये. बरं झालं, मानू मला साखर दे ना. हा, मी नंतर देते. दादा, हा मिक्सर कसं काय चालू आहे? हा? हा? दादा, काय तुम्ही मिक्सर कसा काय बंद केला? हे रिमोटनी बंद केला. रिमोट हो. बघू. दादा, तुम्ही रिमोटने मिक्सर बंद केला? हो. मग आता कसं होत नाही? हा? दादा, मी गावावरून आले म्हणून तुम्ही माझा मजाक करतात ना? नाही मजा. तोंडाळ समजतं ना मला? हे घ्या, नको मला साखर. अगं ऐक अंजली तू ऐक. मला जाऊ दे त्यांना, परत येतील त्या. बघितलं ना असा गोंधळ होतो म्हणून नको वाटतो ती जादू वापरायला. मला तुम्ही तरी कशाला सांगितलं की मिक्सर रिमोटमुळे सुरू होतं ते? मग काय सांगणार हो तुम्ही दुसरं? ह्या रिमोट तुम्ही नको. मालक, दुसऱ्यांना घाबरून तुम्ही एकटे असताना सुद्धा जादूचा उपयोग करत नाही ना, हे मला नाही पटत आहे. अहो, माझ्या जादूचा उपयोग माझ्या मालकांना होत नसेल तर काय उपयोग आहे माझ्या जादूचा? मी तुमच्यासाठी जादू करते, हीच तुमची सेवा आहे. अहो, पण मला याच्याबद्दल कोणाला काही सांगता येत नाही ना. मग नका ना सांगत जाऊ. बघितलं ना आता काय झालं ते. मग मी काय करू? तुम्ही नका काही उत्तर देऊ, मी उत्तर देत जाईल. हे घ्या. थांब ग्लोरिया, ते वडे खाऊ नकोस. आई सेम टू सेम मला भानूने आधीच सांगितलं. ती मला म्हणाली होती की ग्लोरियाचा नवरा तिला वडे खायला देणार नाही, अडवणार. सेम झालंय बघ, सेम घडतं इकडे. काय सांगतेस? बघितलंस ना शोभे, विश्वास ठेव आता माझ्यावर. ती भानू ना नक्की चेटूक करते. झालं का परत सुरू? गप्प जा. आता तू मला सांग, हा पुढे काय होणार तिला आधी कसं कळलं ग? तेच ना, ती चेटूक करते. अगं कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं असणार. अंदाज बांधला असणार तिने. आपण रोज सिरियल बघतो की नाही, मग त्यात काय एवढं? नाही नाही शोभे, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी सांगते तुला, ती नक्की चेटूक करते. कुठे ती आता? वर काम करते. हा, आणि मास्टरड्या तो कुठे जाणार? तो पण वर आहे. अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? मी किती मला सांगितलं त्या दोघांना एकत्र सोडू नकोस म्हणून. किती बोलते, गप ना. बघू दे ना सिरियल. अगं काय बघते सिरियल? तुझ्या मास्टरवर तिने काही चिट्टू करून ठेवलं म्हणजे? बघितलंस ना, इथं ग्लोरियाच्या नवऱ्याने ग्लोरियाला वाचवलं. तू जाऊन तुझ्या नवऱ्याला वाचव जा. मी नाही जाणार. तुला पाहिजे तर तू जा. अगं जाऊ दे तिकडं, मी नाही जात. मी तुझ्या नवऱ्यावर चिट्टू केलं म्हणजे मग
तुम्ही जा ना वरती. हा मी नाही जाणार. तुला पाहिजे तर तू जा, नाही तर गप्प बस. मला सिरियल बघू दे. कशी शांत बसू? वर त्या चेटकिनीने काही घोळ घालून ठेवला म्हणजे? तिला ना हिच्या संसाराची काळजी नाहीये, पण आई म्हणून मला करावीच लागणार ना. शोभे, मी जाऊ वरती? हा जा. मी जाते ना वरती. जा ना, गप जा. मराठमोळ्या स्त्रीपासून 50 हात लांब. मालक, तुम्हाला असं बघून ना बरं वाटतंय. नाही तर नेहमी काम करत असता, हे नाही तर ते, मला बी काम करू देत नाही. या रिमोट मुळे ना तुमचं काम सोपं झालं. छान वाटते तुम्हाला असं बघून. पण खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे ना, कारण हा रिमोट तुम्हीच मला दिलाय. मालक, हो. आता हा रिमोट ना नेहमी वापरा तुम्ही. ऑफिसला जाताना स्कूटरवर पण वापरा, म्हणजे पेट्रोलचं पण टेन्शन नाही आणि ते चालवताना तुमचे हात दुखतात ना ते बी दुखणार नाही. बाकीचं काम रिमोट कराल. पण हाव लोकांनी बघितलं तर काय? मालक, तुम्हाला ना सगळ्यांचीच काळजी आहे. हा काय म्हणेल, तो काय बोलेल, हेच म्हणता तुम्ही. नाही, पण मला नाही, खोटं नाही बोलता येतो. समजा त्यांनी मला प्रश्न विचारला तर तुम्ही सतत माझ्या बरोबर असणार का? बरं, मग शो साठी हँडल करा ना. बाकीचं काम रिमोटच करेल. हो, सासूबाई, लागलं नाही ना तुम्हाला? लागलं म्हणून काय विचारतो? या मावशी या. नाही लागलं. लागलं नाका? अहो सासूबाई, नाकाला लागलं का तुम्हाला? बसा तुम्ही. पाणी एवढा जोरात लागला माहितीये का? पाणी. एकदम तो दरवाजा बंद केलास तू. थांबा, पंखा सुरू करतो. काय झालं? चिटकिनीचं रिमोट. हा? मास्टर या. नाही जावे बापू, तुम्हाला कळत कसं नाही? तिच्या नाता लागून तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान करताय. तिला इथलं काही माहिती नाही आणि मेलीला कसली अक्कल पण नाहीये. तुम्हाला मुली सांगते, तुम्ही सुधारा. या चिटकिनीचा नाद सोडा. या चिटकिनीला आधी जवळ करतात आणि मग प्रेम करतात आणि मग जीव घेतात. घरादाराचं वाटोळा करतात मेल्या. अहो काय बोलताय सासूबाई तुम्ही? ह्या चिटकी नाहीये तो, या परी आहेत, परी. अरे मेल्या, ती सुंदर आहे, तरुण आहे म्हणून तुला ती परी वाटते. त्याच्या मागचा चेहरा मी बघितलाय, तुला माहिती नाही. ती चिटकी नाही, चिटकी चटू करते, जादू करते. काय केलं तुम्ही? अहो, किती बडबड करत होत्या म्हणून मी म्यूट केलं. आता कसं जरा बरं वाटतंय. हो, असं करत जाऊ नका. त्या रिमोट द्या. असं का होत आहे? मला बरंच आहे ना. इतके दिवस त्या तुम्हाला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवत होत्या ना, आता तुम्ही त्यांना नाचवा. नको, प्लीज त्यांना नीट करा ना, प्लीज. मालक, जे काय आहे ना ते तुमच्या हातात आहे. असं ये कहाँ आ गए हम,
यूं ही साथ चलते चलते तेरी बाहों में न जानम मेरी जिस्म जा पिघलते, ये कहाँ आ गए हम तेरे साथ चलते चलते। ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर यही हम न होंगे जुदा। आई काय झालंय? बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। काय झालं? काय बोलतेस असं? अगं एकटीच काय भेंड्या खेळतेस? बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, शोभाला ये सगळं कळणार रहना बहुतेक. और तुम। मला घरी असंच गात राहिल्या ना ये तर पुढच्या मौसम, 7 जन्मात मला काय बी नाही नदी का कळणार. किनारा, ये चंचल करा ना हवा, काहीतरी, प्लीज काहीतरी करा ना. ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे जुल्मों सितम, सर आंखों पर ए रातें, ये मौसम, नदी का गोण्या, तू किनारा, रिमोट ठेव ना बाजूला. आईला काय झालं ते बघ आधी. ये तेरा घर, ये मेरा घर। सोबत आम्हाला बी कळत नाहीये मावशीना काय झालंय ते. बड़े अच्छे लगते हैं आई, तुझ्या भसाड्या आवाजात गाऊ नको, मला त्रास होतोय. और तुम, तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे जुल्मों सितम, सर आंखों पर ये तेरा घर, ये मेरा घर, किसी को देखना मला मी काय बी नाही करू शकत. ये मौसम, मी रिमोटवर जादू केली होती. किनारा, ते रिमोट नीट झालं ना तर ते नीट होती. तुझे जीवन मग की रिमोट डोर ठीक से करा ना. बांध लिया है तेरे जुल्मों सितम, सर आंखों ये तो पर माझ्या ये लक्षातच तेरा नाही घर, आलं. ये मेरा घर, किसी को देखना अगर तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे जुल्मों सितम, सर आंखों पर ये तेरा घर, ये मेरा घर, किसी को देखना अगर, कहाँ आ गए। शोभे, मला वाचव. अगं आई, तू अशी गात का होतीस? मी गाते का अशी कधी? मला येतात का गाणी? या चेटकीने ना माझ्या चेटू केलं होतं आणि त्या रिमोटने ना मला त्यांनी काय काय करायला लावलं माहितीये. आणि हा तुझा नवरा असा सुंबासारखा उभा राहून ना मजा घेत होता. आई, भानूला चेटकीन म्हणून सिद्ध करण्यासाठी तू काय काय करतेस हे कळतं का तुला? उद्या तुलाच वेड लागले, हे सिद्ध नाही झालं म्हणजे मिळवलं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी बेड्यासारखी बोलते? आई, मी असं म्हणाले का? नाही, तुला असंच म्हणायचं होतं. आई, तसं नाही ग, पण तू वागतेस कशी ते पण बघ ना. म्हणजे कशी? बेड्यासारखी? आई, मी असं काहीच म्हणाले नाहीये, पण तू जसं वागतेस ना त्यामुळे सगळे चाळीतले लोक तुझ्यावर हसतात. ऐका तुम्ही दोघी जणी भांडू नका. तू गप्पा बस मोन्या. हा, तुझ्यामुळे आणि या भानूमुळे हे सगळं घडतंय माहितीये का? आलीस का परत तू भानूवर? अगं कधीतरी माझ्यावर विश्वास ठेव. या चेटकीने ना माझ्यावर काहीतरी जादूच केली होती म्हणून हे सगळं घडते. जाऊ दे, मी जातेच खाली. बरं झालं खाली गेली. मोन्या, रिमोट केलास रिपेअर? हा ताई, हे घ्या. चालू झाला. प्लीज तो रिमोट नॉर्मल करा. मला नकोय असा जादूचा रिमोट. हा मालक, अहो बघितलं ना आता किती गोंधळ झाला तो. प्लीज तो रिमोट नॉर्मल करा ना. मोन्या, अरे रिमोटला काय झालं? पण बिघडलं परत.